श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्कलकोटला जायला तुम्हाला जर जमत नसेल, तर घरच्या घरी तुम्ही हे काम करा. हो मित्रांनो, स्वामींच्या गावी, स्वामींच्या स्थानी जाण्याची इच्छा तर प्रत्येकाचीच असते. सगळ्यांनाच अक्कलकोटची वारी करण्याची इच्छा असते. स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावेसे प्रत्येकालाच वाटते. कारण बघा, स्वामी महाराजांच्या दर्शनाने आपलं जीवन सफल होतं. आपल्याला आपल्या जीवनाचं फळ मिळतं. आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळतं. पण ना भरपूर लोकांना बऱ्याचशा गोष्टी शक्य नसतात. काही अडचणींमुळे, धावपळीमुळे किंवा व्यस्त आपल्या कामामुळे आपल्याला ना कधी-कधी अक्कलकोटला जाता येत नाही किंवा आरोग्याच्या समस्यासुद्धा असतात. कुणाला चालता येत नाही. अनेक कोणतेही पर्सनल किंवा कोणतेही कारण तुमचे असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अक्कलकोटला जायला जमत नसेल. हो, पण ज्यांना जमत असेल ते जाऊ शकतात. जे जाऊ शकतात आणि जे जात असतील त्यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन अवश्य घ्यावे. ते कधीच चुकवायचे नाही आणि ज्यांना जमत नाही त्यांनी दरवर्षी अक्कलकोट महाराजांचे म्हणजे स्वामी महाराजांचे दर्शन नक्की घ्यावे. याने त्यांच्या जीवनात खूप फरक पडतो. आत्मविश्वास तर वाढतोच, प्रगती तर होतेच, परंतु ना स्वामी महाराजांची शक्ती ही नेहमीच पाठीशी राहते. आपण म्हणतो ना स्वामी शक्ती ही नेहमीच पाठी राहते. परंतु मग ज्या लोकांना अक्कलकोटला जायला जमत नाही, त्यांनी काय करावे? त्यांनी प्रयत्न करावे, की आम्ही अक्कलकोटला जाऊ शकतो आणि त्यासोबतच चांगले विचार, आचार ठेवावे. आपलं आचरण नेहमीच चांगलं ठेवावं. आपल्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा स्थापन करावा. त्या मूर्तीची रोज पूजा करायची आहे. रोज स्वामींची सेवा करायची आहे. जवळच्या स्वामींच्या मठात, स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे. दर गुरुवारी न चुकता तिथे आरतीला जायचं आहे. हे सुद्धा अक्कलकोट दर्शनाप्रमाणेच आहे. म्हणून जर तुम्हाला अक्कलकोटला जायला जमत नसेल, तर तुम्ही तुमच्या घरात स्वामी महाराजांचा मूर्ती स्थापन करा. दर आणि त्याची सेवा करा. दर गुरुवारी स्वामींच्या मठात, स्वामींच्या केंद्रात जा आणि तिथे जाऊन दर्शन घ्या. आरतीला हजर राहा. हे सुद्धा अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्यासारखंच असते. तुम्ही बोलतात, की आम्हाला अक्कलकोटला जायला जमत नाही. आरोग्य व्यवस्था आहे, हे आहे, ते चालत नाही. तर तुम्ही तुमच्या जवळच्या गावातल्या, शहरातल्या रा जिथे तुमच्या जवळपास स्वामींचे मठ असेल, तिथे तुम्ही आरतीला जा. हजर राहा. दर गुरुवारी तिथे जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन घ्या, जप करा. केंद्रांमध्ये त्या कमळ फुलांच्या माळी असतात त्या घ्या. तिथे बसून तुम्ही जप करा. हे सुद्धा खूप मोठं आहे मित्रांनो. तर न चुकता जेव्हा अक्कलकोटला तुम्हाला जेव्हा स्वामी महाराज बोलतील आणि बघा स्वामी महाराज हे कृती घडवून आणतीलच. स्वामी महाराजांना जर तुम्हाला भेटायचं आहे, तर स्वामी महाराज तुमची आणि त्यांची स्वतःची भेट अवश्य घडवून आणतील. पण तोपर्यंत तुम्हाला जर खरंच शक्य नसेल, तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींची सेवा करा. कारण महाराज अक्कलकोटात पण आहे, महाराज सगळीकडेच आहे. आपण मनाचे डोळे बंद करून बघितले ना, तर स्वामी महाराज आपल्याला नेहमी आपल्या सोबतच असतात. म्हणून अक्कलकोटला तर जा, शक्य असेल तर जा आणि महाराज तर तुम्हाला बोलवूनच घेतील. पण जोपर्यंत तुम्हाला तिथे जाणं शक्य नाही, घरच्या घरी तुम्ही अशी महाराजांची सेवा करून बघा. अक्कलकोटला जाऊन महाराजांची सेवा केलं इतकंच पुण्य तुम्हाला ह्या सेवेने मिळणार आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ संबंधित माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि जर का चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.